ती भावनिक झालेली आहे. जुन्या झोपडीवरच्या घरात, पत्र्याच्या घरात आम्ही राहायला गेलो. झालं मग 1 वर्ष. अभिनंदन. थँक्यू. तुमची सगळ्यांची हिंमत, मुलांची, तुझी आणि त्याच्या जीवावर आपण इकडे आलो. मला माझ्या प्रेक्षकांना असं सांगायचं आहे की स्वप्न सत्यात उतरतं. 1998ला माझ्या मुलाचा जन्म झाला सारांशचा. तेव्हा त्या जुन्या झोपडीवरच्या घरात, पत्र्याच्या घरात आम्ही राहायला गेलो. होळी होती. लोक होळी पेटवत होते ना. होळीच्या दिवशी कोणताही मुहूर्त न बघता आम्ही त्या पत्र्याच्या घरात सामान टाकला. अनेक लोक सांगायचे अशुभ असतं. होळीच्या दिवशी सामान टाकलाय, समोर होळी पेटत होती आणि घरात बनवायला काही नव्हतं तर थोडासा शिरा केला आणि त्या होळीला अर्पण केला होता आमच्या मॅडमने. तर सारांश एकदम लहान, म्हणजे 2-3 महिन्याचा होता. तर तेव्हा त्या घरात अशुभ वगैरे लोक म्हणत असताना त्या पत्र्याच्या घरात गेलो आणि मग स्वप्न बघत राहिलो की आपण कधीतरी चांगल्या सुस्थापित घरात जाऊ. आणि मग आता कर्ज काढून का असे ना, फिटेल कर्ज असं मुलांनी हिंमत दाखवली, बाईसाहेबांनी हिंमत दाखवली आणि आता या छोट्याशा घरात आलोय राहायला. दिवस बदलू शकतात, स्वप्न सत्यात उतरू शकतं, याचं हे उत्तम उदाहरण आहे. माझी बायकोची मेहनत, मुलांची हिंमत आणि आम्हाला माझ्या शालक विलास विस्पुते मुंबईकर, मुंबई पोलीस, आणि रवींद्र विस्पुते धुळेकर, मोठा आर्टिस्ट येतो, यांनी हिंमत दिली. माझ्या सगळ्या परिवाराने पाठबळ दिलं. तर माझ्या साल्यांची पण फार मोठं त्यांचं दोघांचं योगदान आहे. माझ्या बायकोची परिश्रम, मेहनत, माझे 2 मुलं त्यांना हिंमत देतात आणि माझं थोडंसं योगदान, असं करून हे स्वप्न सत्यात उतरलेलं आहे. गळच्या घरात पावसात आम्ही भिजलो, राहिलो, रडलो. आज या सुखाच्या दिवसात तुमची साथ मिळाली आहे, तुमचं प्रेम मिळालेलं आहे. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की निराश न होता लढत राहा, टार्गेट ठेवा, स्वप्न सत्यात उतरतच, याचं हे उदाहरण आहे. तुम्ही दोघं घरं बघत असाल, तिकडचं घर आणि इकडचं घर. 1 वर्ष झालं आम्हाला. 26 जानेवारी बघतानाही आम्ही मुहूर्त पाहिला नाही, कोणाला विचारलं नाही कधी राहायला जायचं. तिकडे होळीच्या दिवशी गेलो होतो, संध्याकाळी होळी पेटत असताना सामान टाकला होता. आणि इकडे 26 जानेवारीचं मुहूर्त मोठ्या मुलांनी सांगितलं, वकील आहे सारांश सोनार, त्यांनी सांगितलं की आपल्याला 26 जानेवारीलाच राहायला जायचं. तर 26 जानेवारीला राहायला आलो. आज 1 वर्ष झालं. आणि माझ्या बायकोशी, माझा मुलगा निर्भय आणि सारांश यांची साथ, तुमचं सगळ्यांचं प्रेम, नातेवाईकांचं, प्रेक्षकांचं मला नक्की बळ देणारं ठरेल. धन्यवाद. ती भावनिक झालेली आहे. हे आनंदाचे अश्रू अर्थात बोलता येत नाही, हुंडका दाटला आहे. म्हणजे छोट्याशा घरात सगळे यायचे आणि आता एवढं मोठं घर आहे. तिची कैफियत अशी की त्या घरात आम्हाला पाहुणे येण्याचा खूप आनंद होतो. आपल्याकडे पाहुणे आले पाहिजे, मित्रपरिवार आला पाहिजे. पण या घरात नातेवाईक मंडळी आलेली नाहीये, माझी मित्रमंडळी यायची राहिलेली आहे. तर आता सुखाचे दिवस आले, इथं राहायला मोकळी जागा आहे. आपलं सगळ्यांचं अतिशय मोठ्या मनाने आम्ही आदर सत्कार करू, स्वागत करू. तर तुम्ही या, असं तिच्या आग्रहाचं आमंत्रण आहे. सगळ्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला सुद्धा हे आमंत्रण आहे. ओके, मेहनतीला फळ मिळालेलं आहे. ओके.